जीवाणू स्लरी कशी तयार करावी चला तर जाणून घेऊया फक्त एका मिनिटामध्ये। आता जीवाणू स्लरी तयार करण्यासाठी साहित्य जर आपण पाहिले, ताजे गाईचे शेण आपल्याला घ्यायचे आहे 10 ते 12 किलो, देशी गाईचं गोमूत्र 10 लिटर, काळा गूळ 2 किलो, बेसन 2 किलो आणि यासोबत आपल्याला एनपीके बॅक्टेरिया घ्यायचा आहे 1 लिटर। हे झालं साहित्य। आता जाणून घेऊया बनवण्याची कृती। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला 200 लिटरचा एक बॅरल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 165 ते 170 लिटर पाणी घ्यायचं आहे। मग आपल्याला एक एक करून ताज्या गाईचं शेण, गोमूत्र, काळा गूळ, बेसन आणि एनपीके बॅक्टेरिया या बॅरलमध्ये टाकून एक एक करून त्या ठिकाणी ढवळून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे विरघळून घ्यायचं आहे। सर्व साहित्य टाकून तयार झालेलं मिश्रण आपल्याला सुती कपड्याने झाकून तो बॅरल सावलीमध्ये 2 ते 3 दिवस तसाच ठेवायचा आहे आणि 2 ते 3 दिवसानंतर तयार झालेलं मिश्रण आपल्याला वस्त्रगाळ करून पिकामध्ये मातीमध्ये मिसळण्यासाठी वापरायचं आहे। मित्रांनो, वापराची याची मात्रा पाहिली तर तयार झालेलं मिश्रण आपल्याला 20 ते 25 लिटर घ्यायचं आहे। 100 ते 150 लिटर पाण्यामध्ये त्याचं द्रावण तयार करायचं आहे आणि 1 एकरसाठी ड्रीप किंवा पाट पाण्याने त्या ठिकाणी जमिनीमध्ये मिसळून द्यायचं आहे। परंतु एक काळजी घ्या, हे मिश्रण फक्त आपल्याला मातीमध्ये मिसळायचं आहे, याचा फवारणीसाठी वापर अजिबात करायचा नाही। चला तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा। धन्यवाद।